पिता पुत्र पवित्र आत्म्याचे नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. समजा तुम्ही गाडी विकत घेताय. हालेलुया. गाडी तुमची कधी होणार? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कागदपत्राचं काम झालं, पैसा देऊन झालं, गाडी तुमच्या होणार का? घरी आल्यावर गाडी तुमच्या होणार का? हालेलुया. गाडी ज्याच्याकडे आहे तो ऑफिशियली तुझ्या हातामध्ये किल्ली द्यायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं क्लिअर झाल्यावर सुद्धा ते किल्ली हातामध्ये आल्यानंतर तुमच्या होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जमीन विकत घेतली. हालेलुया. जमीन विकत घेतल्यावर हालेलुया सगळे व्यवहार झाल्यानंतर प्रेज द लॉर्ड किंवा अर्धा व्यवहार झाल्यानंतर हालेलुया जागेचा मालक तुम्हाला सांगणार आता पुढे तुम्ही वापरू शकता. ते एक शब्द महत्वाचा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 संत अगस्टीनने असे बोलले, देवाने तुम्हाला जीवन बनवलं, बरोबर आहे ना? देवाने बरोबर आहे ना? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने माझी सृष्टी केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा सृष्टी करायच्या अगोदर मी जरा देवाला बोललो होता का माझ्या सृष्टी करा म्हणून? बोललो होता का? देवाने मला बोलले का तू थोडं मदत कर म्हणून? माझ्या सृष्टीसाठी मी देवाला सांगितलं, थोडं मदत केली का मी? देवाने माझ्या मदतीशिवाय माझी सृष्टी केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर मला आणि तुम्हाला वाचवायचं असेल तर तुमच्या मदतीशिवाय देव परमेश्वर तुम्हाला वाचवू शकत नाही. काय बोलणं कळालं तुम्हाला? हालेलुया. 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 मी जर माझ्या देवाबरोबर सहकार्य केलंच नाही तर देव माझ्यासाठी काय करू शकतो? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. म्हणून यहोशुआ यांनी एक सुंदर वाक्य बोलले, मी आणि माझ्या घराने देवाची सेवा करणार. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कोणाची सेवा करायची, तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. मी आणि माझ्या घराने देवाची सेवा करणार. ज्या लोकांना बोलायला धाडस आहे उजवा हात आपल्या छातीवर मागे बोला. मी आणि माझा संपूर्ण घराने देव परमेश्वराची सेवा करणार. तुम्ही आणि तुमच्या सोबतचे लोक कोणाची सेवा करायचं आहे तुम्ही ठरवा. मी आणि माझ्या घराने माझा देव परमेश्वराची सेवा करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हात खाली करा. हालेलुया. थोड्या वेळापूर्वी एका बंधूने मला बोलले, फादर मी घर सोडलो होतो. हालेलुया.
आठवड्यानंतर दिलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण काही आहे, हालेलुया, आपण गाडी विकत घेतल्यानंतर, हालेलुया, आपण गाडी घेऊन बाहेर पडलो आहे, गाडीच्या किल्ली मालकांच्याकडून घेतलं नाही. हालेलुया, गाडी अजून तुमचं झालं नाहीये. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, तुम्ही जमीन विकत घेतली, त्या जमिनीवरचा अधिकार कोण द्यायला पाहिजे? खरा मालक द्यायला पाहिजे. हालेलुया, जगातील सर्व गोष्टीचा खरा मालक कोण आहे? प्रभू परमेश्वर आहे मालक. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला परमेश्वराने राखणहार म्हणून इथे ठेवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. मला अभ्यास करायला जायचा वेळ येत आहे, तेव्हा मी काय करायला पाहिजे? हालेलुया, माझा खऱ्या मालकाला एकदा तरी बोलायचं. प्रेज द लॉर्ड. माझी अशी इच्छा आहे, मी काय करू? प्रेज द लॉर्ड. देवाने त्या कोर्सला जा म्हणून बोललं तर कोर्स करायचं. देवाने जर जाऊ नकोस म्हणून बोललं तर नाही, मला तेच पाहिजे म्हणून बोलायचं. यानो, एका मुलीला आई बाबांनी सांगितलं, बाळा आपल्याकडे काहीच कमी नाही, आपल्याकडे काय सुद्धा कमी नाही. हालेलुया, देवाने आपल्याला सगळं दिलेलं आहे. ती मुलगी गोव्यात गेली. आई बाबांनी सांगितलं आपल्याला देवाने सगळं दिलेलं आहे, तुला काही कमी नाही. हालेलुया, तुला पाहिजे ते कोर्स तू घेऊ शकताय, तरी कोर्स गोव्यात करायचे. हालेलुया, तिने गोव्यात काम करण्याच्या ऐवजी गोव्यातील ही मुलगी आई वडिलांचं ऐकलं नाही. तिने महाराष्ट्रामध्ये असे जाण्याचं नाव बोलले, मला तिथेच करायचं म्हणून बोलले. आई बाबा तिला भरपूर बोलले, ती ऐकली नाही. मला तिथेच जायचं म्हणून तिथेच जायचं म्हणून बोलले. हालेलुया, प्रियानो, खास करून मुलांपेक्षा मुली या गोष्टी ध्यानात ठेवायचं. कोणत्याही एक स्त्री किंवा मुलगी एखाद्या गोष्टीसाठी हट्टीपणा पकडले, हट्ट धरले, हालेलुया, तुमच्या बरोबर पवित्र आत्मा असणार का? तुम्हाला हे हट्ट धरायला कोण लावत आहे? मला तोच लागते, मला तोच पाहिजे, मला तेच पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एखाद्या कोर्स करू नकोस म्हणून बोललं तर मला ते करायचं म्हणून बोलायची गरज नाही. ऐकलं तर बरं. हालेलुया, प्रियानो, ही मुलगी इथून हट्ट धरून त्या जागेकडे गेली. तिकडे गेल्यावर तिला गणित जरा टफ व्हायला लागलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिला कळत नाही काय करायचं आहे, म्हणून तिने हट्ट धरून राहिलेलं त्या पोरी तिकडे गेल्यावर डोक्यात येत नाही. एका पोराकडे जाऊन विचारलं, अरे हे जरा सोडवायला जरा मदत करणार का? हालेलुया. त्या पोरांनी सांगितलं, ताबडतोब त्यांनी सांगितलं, मग करतो. बरोबर बसले आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलं. हालेलुया. दुसऱ्या दिवसापासून ही पोरी तिथे जायच्या अगोदरच तो इकडे येऊन जेवण बसताय आणि विचारताय, आज काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आहे? मागे लागायला चालू झाली. दुसऱ्या दिवसापासून हा पोरगा हॉस्टेल मध्ये तुला मी पोहोचवतो म्हणून सांगत मागे लागले. त्या पोरीनं सांगितलं, मी जे हॉस्टेल मध्ये आहे, मला असं जायला यायला कोणाच्या गाडीत बसायला परवानगी नाहीये, तरी हा मागे लागतो, येतो येतो सोडतो.
हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, ही जी मुलगी आई बाबांच्या मनाच्या विरुद्ध पुढे गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यांच्या बरोबर लग्न करणे अशक्य आहे अशा त्या पोरांच्या बरोबर जाऊन जोडली. मुलगी माझ्या जवळ येऊन बोलली, फादर अशा परिस्थिती आहे, मी काय करू? प्रेज द लॉर्ड. मी तिला सांगितलं तुला एवढी निर्णय घ्यावा लागणार, कारण तू आई बाबांचं ऐकलं नाही त्या क्षणापासून शैतान तुझ्या डोक्यात घुसलेला आहे. हालेलुया. मी तिला सांगितलं तू निर्णय घ्यायचं. हालेलुया. मी सांगितलं आज कम्युनियन देण्यासाठी मी उभा राहणार, मी कम्युनियन देण्यासाठी उभा राहणार, तेव्हा तू पहिले निर्णय घ्यायचा, मला येशू पाहिजे का मला तो पाहिजे. हालेलुया. मी तिला सांगितलं सर्वांना कम्युनियन देऊन झालं तरी मी अजून उभा राहणार. हालेलुया. मी येशूला पकडत असं उभा राहणार. हालेलुया. तुला जर येशूलाच निवडायला वाटते, ते नातं सोडायला वाटलं तर तू पुढे यायचं आणि येशूला घ्यायचं. तू जर येशूला घेतलंस तर येशू पुढे तुला मदत करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, मिसामध्ये कम्युनियन वाटपच्या मध्ये मी सगळ्यांना देऊन झाल्यावर मी कम्युनियन पकडायला उभं राहिलो. या मुलीने येशूला सोडायलाच निर्णय घेतले. येशूला सोडायचा काळ तिच्या आयुष्यामध्ये का आला? पहिले दिवशी हट्टीपणा धरले, हट्ट धरले, मला खेच लागते, मला खेच पाहिजे. हालेलुया. मला तिथेच सोडा, मला तिथेच पाठवा. हालेलुया. आई बाबांनी सांगितलं होतं तुला पाहिजे ते सगळं देतो. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जे कोणी हट्ट धरून एखाद्या चुकीचा निर्णय जीवनामध्ये घेतलेला आहे, हालेलुया, पहिले दिवसांकडे परत जा. येशूकडे सॉरी बोला. येशूला सांगा मला मदत कर म्हणून. येशूच्या मदतीने पहिले निर्णयासाठी सॉरी बोलू तुम्ही नवीन जीवन चालू करू शकता. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपल्या हृदयाचे सर्व विचार आता अर्पण करूया. नमो दे कृपा तुमच्यामध्ये कोणाच्या तरी घरी वाचणे कठीण आहे अशा परिस्थितीमध्ये एक पेशंट झोपून आहे. परमेश्वर त्या पेशंटला नवीन जीवन देत आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला उचलून घेत आहे. तुमच्यामध्ये अनेकांच्या विषयी येशू तक्रार बोलत आहे. तुम्ही जगत आहे तरी तुमच्यामध्ये अनेक लोकांना प्रामाणिकपणा म्हणून जी गोष्ट आहे तिथे तुम्ही कमी पडत आहे. कोणाच्यासाठी कोणाच्या तरी साठी केल्यासारखा करताय. हालेलुया. देवासाठी, पप्पासाठी, मम्मीसाठी, भावासाठी, बायकोसाठी, पोरांसाठी, हालेलुया, हे सगळ्यांसाठी करताना हालेलुया हे सगळे माझे आहे म्हणून मी माझ्यासाठी सर्व करतो, माझ्या देवासाठी करतो म्हणून एक प्रामाणिकपणामध्ये तुम्ही केला
हालेलुया. देवाचा निरंतर आशीर्वाद तुमच्या काय करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवासाठी मासळी पकडायला जाणारे लोक त्यांना देवाचा कार्य करताना तंबाखू खायची गरज येणार नाही. तुम्ही कितीतरी वेळी सोडलेले असले तरी यावेळी तुम्हाला येशूच्या नावाने तेवढे सोडता येणार. कोणतरी मला बोलले अमरावतीमध्ये या ट्रेनला येण्याचा एक आठवडापूर्वी त्याने तंबाखू आणि बाकी सर्व सोडूनच इकडे आले. अमरावतीमध्ये जाऊन सोडूया म्हणून नाही, घरी सोडूनच इथे ट्रेनला आले. हालेलुया. धन्यवाद ईश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जिथे कुठे जे काही करताय तुम्ही देवाच्या राज्याचे काम करताय, देवाचा मंदिर तुम्ही उभा करताय. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणाचा तरी डोक्याचा एका बाजूला त्रास होता. हालेलुया. डोक्याला काही झालं का विचार येत आहे, एवढा त्रास होत आहे. हालेलुया. तसाच प्रकारे कोणाला तरी छातीच्या एका भागामध्ये खूप काही काही झाल्यासारखं वाटते. हालेलुया. येशू या दोघांनाही आशीर्वादित करत आहे. पोटात खूप गॅस पकडल्यासारखं होत आहे. खूप त्रासातून जाणारा कोण तुमच्यामध्ये आहे. येशू त्यांना बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.